काँग्रेसमध्ये आता विधान परिषद निवडणुकीकरता उमेदवार देण्याच्या हालचाली वाढलेल्या आहेत आणि या बैठकीमध्ये उमेदवार कोण यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। तर हर्षवर्धन सपकाळ, सतेज पाटील, विजय वडेट्टीवार आणि इतर नेते या बैठकीला उपस्थित असणार असल्याचं कळते। त्यामुळे मुंबईमध्ये गांधी भवन इथे काँग्रेसची ही बैठक आता होणार आहे आणि या बैठकीमध्ये काँग्रेस उमेदवार देणार का हे ठरणार आहे। उमेदवारी देणार असेल तर नेमकं कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होत आहे हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। अत्यंत हाय व्होल्टेज ही काँग्रेसची बैठक आहे। थोरात चव्हाणांचं नाव सध्या चर्चेमध्ये आपण पाहतोय। या दृश्यांमध्ये सतेज पाटील, हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार बैठकीसाठी उपस्थित आहेत। काँग्रेसचे आणखी काही महत्त्वाचे नेते या बैठकीसाठी येण्याची शक्यता आहे। अर्थातच दिल्ली हायकमांड बरोबर चर्चा करून या संदर्भातला निर्णय घेतला जाणार आहे। काल प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे दिल्लीमध्ये होते। काही वेळापूर्वी संजय राऊत यांनी या संदर्भातली प्रतिक्रिया दिलेली आहे। काँग्रेस नेहमीच आमच्यावर ठपका ठेवतं असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र आता काँग्रेसमधल्या ही संभ्रम अवस्था किंवा काय नेमकं पुढे होते बघणं खूप महत्त्वाचं ठरेल। त्यामुळे पुढचे काही तासामध्ये काँग्रेसचा हा निर्णय पुढे येऊ शकतो।